नमस्कार, मी जितेंद्र. तुम्ही पाहताय जितेंद्र 360 हे यूट्यूब चॅनल. आजची बातमी लोकशाही पुढचं आव्हान आणि जनसामान्य मतदातांचं खऱ्या अर्थानं मतदानाला सार्थक ठरतं आहे का? देशभरामध्ये सगळीकडे लोकशाही तुरळत असताना काही बातम्या आपल्याला विचार करायला लावणाऱ्या आहेत. त्याच्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचं TMC या पक्षाचा पराभव होऊन तिथे भारतीय जनता पार्टीचं सरकार येते आणि त्या सरकार गेल्यानंतर ज्या सयोनी घोष सारख्या मोठ्या लीडरने खासदाराने आपली भूमिका जगासमोर मांडली, आपण कशा पद्धतीने एकनिष्ठ TMC सोबत आहोत असं मोठी मोठी आव्हानं दिली. ज्या नेत्यांनी काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीचा हात धरला त्यांना कसं डिवचलं, हे सगळं असताना जनसामान्यांमध्ये असा विषय होता की ही व्यक्ती फार निष्ठावंत आहे, ही व्यक्ती खऱ्या अर्थानं या NDA सरकारच्या विरोधात लढण्यासाठी सक्षम आहे. परंतु काही दिवसामध्ये सगळं परिवर्तन होतं आणि सरकार जातं आणि काही दिवसानंतर बातमी येते की TMCतले काही खासदार मूळ TMC पासून वेगळं होऊन आपले गट स्थापन करून NDAला समर्थन देण्यासाठी दिल्ली गाठतात आणि TMC मधून मूळ एक गट वेगळं होऊन आपलं सगळं समर्थन जे आहे ते NDA सरकारला देतात, आत्ताच्या सरकारला देतात. तोच पॅटर्न महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये आपण 2019 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर एक मोठी फूट आपण महाराष्ट्रामध्ये बघितली. काही आमदार जे आहेत त्यांनी मूळ शिवसेनेतनं वेगळं होऊन वेगळा शिवसेना पक्ष स्थापन केला. राष्ट्रवादी देखील फुटली आणि मूळ राष्ट्रवादीपासून वेगळं राष्ट्रवादी निर्माण झाली आणि आता पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाची 6 खासदार जे आहेत त्यांनी एक गट स्थापन करून पुन्हा एकदा देशभरामध्ये राज्यभरामध्ये चर्चेचा विषय निर्माण करून दिलेला आहे. ते म्हणजेच मूळ ठाकरे गटातून वेगळं होऊन शिवसेना या पक्षाला समर्थन देणं, NDA सरकारला समर्थन देणं. आता विचार येतो की जी लाखोच्या संख्येने जनसामान्यांनी आपलं मतदान देऊन एखाद्या व्यक्तीला ठराविक पक्षासाठी ठराविक विचारधारेच्या लोकांना निवडून दिलं आणि ती लोक त्या जनसामान्यांच्या मतदानाचा अधिकाराचा कशा पद्धतीने गैरफायदा घेत असताना आपल्याला दिसतो आहे. लोकशाही पुढे काही अनेक आव्हानं होती, परंतु त्या आव्हानांमध्ये बदल आपल्याला होताना दिसतोय आणि पक्षफुटीतून वेगळं आपलं राजकीय स्वार्थ साधणं हे देखील आत्ताच्या घडीला लोकशाहीमध्ये सगळ्यात मोठं आव्हान होताना आपल्याला दिसतोय. ओमराजे निंबाळकर सारखा निष्ठावंत व्यक्ती जो एकेकाळी ठाकरे गटाचा अतिशय निष्ठावंत, जे लोक त्यांच्यातनं गेलेली होती त्यांना गद्दार, खोकं सरकार असे अनेक डिवचणारी शब्द त्यांच्यासाठी वापरलीत आणि तशी व्यक्ती आज ठाकरेपासून वेगळं होऊन शिंदे गटामध्ये जाते. म्हणजे याचा अर्थ राजकारणामधली निष्ठा आता राहिलेली नाही. निष्ठा ही फक्त पुस्तकी शब्द आणि भाषणापुरताच मर्यादित राहिल्याचा आपल्याला स्पष्ट दिसत आहे. आजच्या या लोकशाहीमध्ये सगळ्यात मोठं हे आव्हान आहे आणि NDA सरकारने राजकीयदृष्ट्या हे जरी आज साध्य केलेलं आहे की पक्ष फोडून आपल्याकडे वळून घेणं, परंतु हे लोकशाही पुढे फार मोठं आव्हान आहे.